नमस्कार. आज काय विशेषमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांची स्वागत आहे. आज मी जवसाची चटणी करून दाखवणार आहे. जवस अत्यंत उपयोगी आहे. जवसमध्ये ओमेगा 3 फायबर भरपूर आहे. जवस हार्टसाठी आणि पोटासाठी चांगलं आहे. BP शुगर कंट्रोल करते. स्किन आणि हाडासाठी भरपूर उपयोगी आहे. आता आपण रेसिपी सुरू करूया. 1 वाटी जवस, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, 20 कढीपत्त्याची पानं, 20 लसूण आणि चवीप्रमाणे मीठ. प्रथम जवस भाजून घेऊया. जवस चांगले भाजून घ्या. त्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. जवस आधी चांगले भाजून घ्यायचे. पूर्ण सगळे जवस भाजूस्तवर 3 मिनिटं लागतील. पूर्ण भाजून झाल्यावर मग काढून घ्या खाली. जवस भाजायला 4 मिनिटं लागलेत. 4 मिनिटापर्यंत भाजले की सगळे चांगले भाजतात. 4 मिनिटं भाजून घ्यायचं. आता आपण जवस काढून घेऊया. जवस डिशमध्ये काढले. जवस गार होईस्तोवर हे सामान परतून घेऊया. कढईत मी 2 चमचे तेल घालणार आहे. प्रथम हिंग घालायचं. नंतर कढीपत्त्याची पानं चांगले भाजून घ्यायची. तेलात परतून घ्यायची. त्याच्याबरोबर जिरे पण परतून घ्यायचे. यातच लसूण पण घालायचं. दोन मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता हे गार होईस्तोवर ठेवायचं. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. जवस गार झालेले आहेत. मिक्सरमधनं नुसते जवस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. जवस बारीक करून घेतलेले आहे. आता मसाला बारीक करायचा. आता मसाला पण गार झालेला आहे. सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. यात सर्व मसाला बारीक करून घ्यायचा. नंतर जवस वाटलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता जवस वाटलेले जवस त्यात सगळं मिक्स करून परत एकदा वाटून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं. आता सगळं मसाला आणि
जवस वाटून तयार झालेला आहे, चटणी तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे. हेल्दी चटणी आहे. तुम्ही रोज खाऊन बघा. आवडल्यास कळवा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आता आपण भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.